हालेलुया। तो ये पाप की बीमारी जो है वो बहुत सारे लोगों के समझ में ही नहीं आती कि उनको ये रोग जडा है। हालेलुया। त्यांना हा रोग झालेला आहे हे बऱ्याच मरेपर्यंत बऱ्याच लोकांना समजतच नाही आणि त्यामुळे त्याच्यावर कोण उपाय पण करत नाही। हालेलुया। ताप आला की लगेच धावत जाणार, पोट दुखायला लागलं धावणार, मोठा आणखीन आजार जर डॉक्टरकडे धावणार, त्यांना माहिती आहे तिथे उपाय आहे। पण हा रोग असा आहे, पाप नावाचा हा रोग असा आहे की त्याची जाणीवच लोकांना होत नाही। त्यांना वाटतं की मी खूप धर्मी आहे, प्रत्येकाला वाटतं की मी पुण्यवान मनुष्य आहे, मी कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही, मग मला हे वाईट पण कसं काय लागणार असं सगळ्यांना वाटतं। हालेलुया। परंतु जेव्हा परमेश्वर हमसे भेंट घेतो, जब प्रभु यीशु मसीह हमारी भेंट लेता है और उस पाप नाम की बीमारी को महसूस कराता है, तब हमें पता चलता है ओ मैं तो बहुत बड़ी बीमारी में फंस गया हूँ। हालेलुया। क्या हमारी स्थिती ऐसी ही थी ना? जगात होतो त्यावेळेला आम्हाला वाटलं होतं की आम्हाला पाप नावाचा रोग झालाय म्हणून? खूप उशिरानं कळलं। अगोदर कळत होतं का? आणि लोक पण बघा, आणखीन कोणताही आजार झाला तरी लोकांना 4 लोकांना सांगणार मला ना डायबिटीज झालाय, मग देवा डॉक्टरनी कॅन्सर सांगितलंय, हे सांगितलंय, ते सांगितलंय, देवानं पाप रोग झाला हे सांगितलंय का? असं कोण म्हणतं का? मला पाप नावाचा रोग झालाय, मी पापी आहे असं कोण म्हणतं का? नाही म्हणत। जोपर्यंत प्रभू एखाद्या व्यक्तीची भेट घेत नाही तोपर्यंत त्याला आपल्या पापांची जाणीव होत नाही। तब तक उसे अपने पापों का पश्चाताप नहीं होता। हालेलुया, हालेलुया। तो सबसे बड़ी बीमारी कौन सी हो गई? पाप नाम की बीमारी। हालेलुया। जब तक हम उसी में ही रहते हैं, जैसे कि मैं एक उदाहरण देता हूं आपको। एखादा मनुष्य मेला, मरण पावला की त्याला काय करतात? खाचेमध्ये काढतात, बरोबर आहे? आणि मग काय करतात? त्याच्यावर माती घेतात, बरोबर ना? तो ओरडता का आतून, अरे बस झालं, एवढं ओझं कशाला टाकतो माझ्यावर? क्या वो आवाज करता है अंदर से, अरे इतना मिट्टी मत डालो, मैं नहीं बोझे सह सकूंगा? कहता है? नहीं कहता है। क्यों नहीं कहता है? मरा हुआ है। का नाही सांगत तो, का नाही ओरडत तो? मेलेला आहे। मेलेल्याला कसलीच जाणीव होत। जगातले सगळे लोक या पाप नावाच्या रोगामध्ये मेलेले आहेत आणि म्हणून त्यांना कधीच त्याची जाणीव होत। तेच जर जिवंत असताना माती घेतली तर किती ओरडेल तो, बचाओ 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 बचाओ, ये क्या कर रहे हो? हालेलुया। हृदयापासून डोळे बंद करा आणि प्रभूला धन्यवाद द्या की माझ्या जीवनामध्ये तू आलास आणि या रोगाची मला जाणीव झाली। हालेलुया। आणि म्हणून आता मन, आता आत्मा, आमचा जीव आरोळी मारतो की प्रभू याच्यातून मला सोडव, प्रभु इससे मुझे बचा ले, प्रभु इससे मुझे छुड़ा ले। हालेलुया। प्रभु को धन्यवाद देंगे। तो आज का विषय है मोक्ष। इस रोग से छुटकारा पाने की दवा है मोक्ष, और इसके विषय पर आज हम प्रभु के वचन से चर्चा करेंगे। हालेलुया, हालेलुया। वैसे तो प्रभु जी हमारे जीवन में बहुत से चमत्कार करते की नाही करते? आपल्या जीवनात देवानं भरपूर चमत्कार केलेत की नाही? इतके केलेत की आपण आनंदाने लोकांसमोर ते गाजवतो की होय असं झालं आणि तसं झालं। हालेलुया, हालेलुया। आणि फक्त आपल्या जीवनात नव्हे तर जगामध्ये आमच्या प्रभूनं इतके अद्भुत चमत्कार केलेले आहेत की योहान काय म्हणतो ते लिहायला गेले तर जगातली पुस्तकं शाई सुद्धा कमी पडेल। हालेलुया।
एवढे चमत्कार त्याने केलेले आहेत. हालेलुया. त्यानं आंधळे जेव्हा त्याच्याकडे आले, जब अंधे प्रभु यीशु मसीह के पास आए तो अंधों ने आवाज दी और प्रभु यीशु से कहा, हे दाऊद के पुत्र, हम पर दया करना. और प्रभु जी ने उनको क्या कहा, आप मुझसे क्या चाहते हो, तुम्हारी इच्छा क्या है. तो उस अंधे ने क्या कहा कि हम देखना चाहते हैं. हालेलुया. और प्रभु जी ने कहा कि तुम्हारी इच्छा के अनुसार हो जाए. हालेलुया. मैं जब हालेलुया बोलूंगी तो आप चमत्कार बोलिए. हालेलुया, हालेलुया. और जोर से होना चाहिए. तो क्या हुआ, उस अंधे की आंखें आ गई. हालेलुया, हालेलुया. लेकिन कुछ सालों के बाद ये हुआ, वो मर गया, लोगों ने उसको दफनाया और वो यहाँ से चला गया. ये छोटा चमत्कार. क्या हुआ, त्याला गाडलं आणि तो या जगातून निघून गेला. म्हणा छोटा चमत्कार, छोटा चमत्कार. हालेलुया, हालेलुया. जब लंगड़े प्रभु जी के पास आए तो उन्होंने भी प्रभु जी को आवाज दिया और प्रार्थना करके कहा, हे प्रभु जी, मैं चलना चाहता हूँ. प्रभु जी ने कहा, ठीक है, तू चलना चाहता है, तेरी इच्छा के अनुसार हो जाए. और लंगड़ा चलने लगा. हालेलुया, हालेलुया. ओ प्रभु को धन्यवाद. लेकिन लंगड़ा भी कुछ सालों के बाद मर गया. लोगों ने उसको गाड़ दिया और वो चला गया. छोटा चमत्कार. हालेलुया. इसका मतलब लंगड़े को पैर दिए, वो क्या हो गया, छोटा चमत्कार हो गया. हालेलुया. जब रक्तस्रावी स्त्री प्रभु के पास आई, विश्वास से उसने प्रभु की वस्त्र को छुआ तो उसका रक्तस्राव पूरी तरह से ठीक हो गया. हालेलुया, हालेलुया. लेकिन वो भी कुछ दिनों के बाद मर गई होगी. छोटा चमत्कार. हालेलुया. गूंगे आए, बहरे आए, प्रभु से आवाज लगाई, वो भी ठीक हो गए. हालेलुया, हालेलुया. लेकिन कुछ सालों के बाद छोटा चमत्कार. अरे हे कशाला आपल्या स्वतःविषयी बघा ना. हालेलुया. मी प्रभूकडे आलो, प्रभूनं सैतानाच्या बंधनातून मला सोडवलं. हालेलुया. चांगलं आरोग्य देवानं मला दिलं. हालेलुया, हालेलुया. कुछ सालों के बाद मैं भी मरूंगा, चला जाऊंगा. छोटा चमत्कार. हालेलुया. लेकिन आज से 21 साल पहले ओ हालेलुया, प्रभु जी ने मुझे जब छुआ और मैंने उसका स्वीकार किया तो उसने इससे भी बड़ा चमत्कार मेरे जीवन में किया. कौन सा चमत्कार मालूम है? वो था अनंत जीवन का चमत्कार. हालेलुया. मोक्ष दे दिया. हालेलुया, हालेलुया. बोलिए ना चमत्कार. हालेलुया, हालेलुया. ये सबसे बड़ा चमत्कार. और ये सिर्फ प्रभु यीशु मसीह कर सकता है, बाकी कोई भी नहीं कर सकता. प्रभु को धन्यवाद देंगे. हालेलुया. मग येशू चमत्कार करण्यासाठी या जगात आला का हो? चमत्कार तो होने ही चाहिए. चमत्कार तो होने ही चाहिए. जब वो परमेश्वर है तो चमत्कार होंगे ही होंगे. और हमें भी उसकी जरूरत है, सबको उसकी जरूरत है. लेकिन परमेश्वर का पुत्र ये इस दुनिया में किस लिए आया? हालेलुया. देखते हैं लूक की किताब 19वां अध्याय और वचन 10. लूकचं पुस्तक 19वां अध्याय आणि वचन 10. हिंदी है किसी के पास? ओके. लूक की किताब अध्याय 19 वचन 10. लूक 19:10. क्योंकि मनुष्य का पुत्र खोए हुओं को ढूंढने और उनका उद्धार करने आया है. और
उनका उद्धार करने आया है। हालेलुया। बताइए अपने पड़ोसी के, बताइए यीशु मसीह उद्धार करने के लिए आया है। हालेलुया। देवाचा पुत्र हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि त्यांचं तारण करण्यासाठी. जरा मराठी पण वाचता का पटकन? मला इथे काढता येत नाही. कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधायला व तारायला आला आहे. हालेलुया. हालेलुया. तारण म्हणजे काय? मोक्ष. तारण म्हणजे काय? उद्धार. तारण म्हणजे काय? सार्वकालिक जीवन. हालेलुया. अनंत काळचं जीवन. हालेलुया. मी जेव्हा हिंदू धर्मशास्त्र जेव्हा वाचत असे, कधी कधी बऱ्याच लोकांकडून मी ऐकलं, तर त्याच्यामध्ये असं वाचायला मिळालं की मोक्ष मिळत नाही. हालेलुया. किती मोठी दुःखाची गोष्ट आहे. मोक्ष आणि मिळाला तर मग ती हजारातली, लाखातली, करोडोतली एखादी गोष्ट एखाद्याला. हालेलुया. परंतु इथे परमेश्वराचं वचन काय म्हणतं? तुम्ही जे पापामध्ये, पाप नावाच्या रोगामध्ये भटकलेले, हरवलेले, ते तुम्हाला शोधायला आणि तुमचं तारण करायला, तुम्हाला मोक्ष द्यायला मी आलो आहे. हालेलुया. वो तुम्हें बचाने के लिए, तुम्हें उद्धार देने के लिए मैं इस दुनिया में आया हूं. तो आज हर एक विश्वासी को ये करना चाहिए, है ना? ऊंचाई पर खड़ा रहकर आवाज देनी चाहिए, हे पाप से लदे हुए लोगों, यीशु मसीह आपको बुलाता है. हालेलुया. वो पाप के रोग से आपको छुड़ाता है, वो अनंत काल का जीवन देता है. हालेलुया. प्रभूचं वचन नाही म्हणत का की तुम्हाला जेव्हा सत्य समजेल तेव्हा धाब्यावरून तुम्ही ते काय करा? गाजवा. धाब्यावरून सोडावं, रस्त्यावर तरी गाजवा. कोण भेटेल तिथे तरी गाजवा. हालेलुया. म्हणा मी गाजवतो. हालेलुया. हालेलुया. येस, मी बोलतो, मी देवाचं वचन सांगतो, मी प्रभु यीशु विषयी बोलतो. हालेलुया. मैं बोलता हूँ, मैं बताता हूँ, मैं लोगों को सुनाता हूँ, क्योंकि ये जो रोग है ये असाध्य रोग है जो सारी दुनिया को हुआ है. और ये क्या करता है? मनुष्य की बुद्धि को अंधकारमय कर देता है. हा असाध्य रोग काय करतो? माणसाच्या बुद्धीला अंधकारमय करून टाकतो. पहा इफिसकरास पत्र 4 अध्याय आणि वचन 18. इफिसियों की किताब 4 अध्याय और 18 वचन. चौथा अध्याय 18 वचन. क्योंकि उनकी बुद्धि अंधेरी हो गई है. क्योंकि उनकी बुद्धि अंधेरी हो गई है. और उस अज्ञानता के कारण जो उनकी है उनमें है, और उनके मन की कठोरता के कारण वे परमेश्वर के जीवन से अलग किए हुए हैं. अज्ञानता के कारण. बाकी के हर चीजों का ज्ञान मनुष्य को है. कौन सा टीवी अच्छा है, कौन सा मोबाइल अच्छा है, कौन सी साड़ी अच्छी है, बाकी सब चीजों का ज्ञान है. लेकिन पाप में मैं जी रहा हूं उसका ज्ञान उसे नहीं है. क्यों? अज्ञानता के कारण. और इस अज्ञानता के कारण उसकी बुद्धि अंधकारमय हो चुकी है. उसे समझ में नहीं आता. और देखिए, और एक वचन देखिए, प्रारंभ की उत्पत्ति की किताब 6वां अध्याय और वचन 5.
उत्पत्ति 6वां अध्याय और 5वां वचन। पन्ना नंबर 8 उत्पत्ति 6 वचन 5। यहोवा ने ये देखा कि मनुष्यों की बुराई पृथ्वी पर बढ़ गई है। परमेश्वर ने ये देखा कि मनुष्य की बुराई पृथ्वी पर बहुत ही बढ़ गई है, और उनके मन के विचार में जो कुछ उत्पन्न होता है, उसके मन के विचार में जो कुछ भी उत्पन्न होता है वो निरर्थक बुरा ही होता है। वो निरर्थक बुरा ही होता है। तो मुझे बताओ, परमेश्वर मनुष्य के बारे में ये गवाही दे रहा है, मनुष्य के मन में जो कुछ भी उत्पन्न होता है वो सब बुरा होता है, यानी पाप की बातें ही उसके मन में है, दिन रात वो उसी में डूबा हुआ है। हालेलुया। मराठीमध्ये आणि यहोवाने पाहिले की पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई मोठी आहे। आणि देवानं पाहिलं की पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई खूप मोठी आहे आणि सदोदित त्याच्या हृदयाच्या विचारातली प्रत्येक कल्पना केवळ वाईट आहे। हा, हृदयाच्या विचारात प्रत्येक कल्पना ज्या आहेत माणसाच्या त्या सगळ्या कशा आहेत? वाईट आहेत, म्हणजे पापानं भरलेला आहे तो। हॅलो, त्याला हा रोग झालाय पण त्याला माहित नाहीये। प्रभूला धन्यवाद। जसं आम्हाला समजलंय तसं आमच्यामुळे आम्ही हे लोकांना सांगणार आहोत। हालेलुया, हालेलुया। म्हणून मगाशी काय म्हटलं? आंधळ्यांना दृष्टी दिली, चमत्कार ठीक आहे, पण तो छोटा चमत्कार आहे। कॅन्सर मधून सुटका मिळणं छोटा चमत्कार आहे, एड्स बरा होणं छोटा चमत्कार आहे, डायबिटीस निघून जाणं छोटा चमत्कार आहे। हालेलुया। कारण तो चमत्कार जरी तुमच्या जीवनामध्ये झाला तर एक दिवशी तुम्ही मरणार आहात। हालेलुया। आणि त्या मरणाने तुम्हाला काही लाभ नाही किंवा देवाला त्याचा काही फायदा नाहीये। हालेलुया। कौन सी भी दुनिया की बड़ी बीमारी हो उसमें आपको चंगाई मिलती है, चमत्कार होता है, तो वो ज्यादा बड़ा नहीं है, क्योंकि एक न एक दिन कोई ना कोई तो मरने वाला है। हालेलुया। लेकिन ये पाप नाम की बीमारी जो है वो अगर ठीक हो जाती है तो मरने के बाद भी हम जीने वाले हैं। उसी को प्रभु यीशु मसीह कहता है मोक्ष, अनंत काल का जीवन, और वो तुम्हें देने के लिए मैं आया हूं। कितने लोग लेंगे? यस, हमने तो लिया हमने तो लिया है। म्हणा माझं तारण झालं आहे, मला मोक्ष मिळाला है। हालेलुया। मुझे उद्धार मिल गया। कुछ लोग कहते हैं कि मरने के बाद होता है, नहीं, अभी मरने के बाद कुछ नहीं कर सकते, मरने के बाद कुछ नहीं कर सकते। आमीन। अगर मुझे इंग्लैंड में जाना हो, अमेरिका में जाना हो, दुबई में जाना हो, बाहर के देश में जाना हो, तो मुझे पहले से क्या करनी पड़ती है? तैयारी करनी पड़ती है। हालेलुया। तो इसका मतलब मैं बुकिंग करता हूं, वहां जाने के लिए मैं क्या करता हूं? बुकिंग करता हूं। हालेलुया। आज का ये दिन है, जिसने किया नहीं किया बुकिंग करो, बुकिंग। हालेलुया। अनंत काल का जीवन, उद्धार का बुकिंग, कि गर्व से आप कह सकेंगे मेरा उद्धार हो गया है। पाप के नाम की जो बीमारी मेरे अंदर थी उससे मुझे छुटकारा मिल गया है। अब चाहे मैं अभी मर जाऊं तो भी मुझे कोई टेंशन नहीं है, क्योंकि मुझे पता है मैं अनंत काल के लिए जीने वाला हूं मेरे प्रभु यीशु मसीह के साथ। हालेलुया। इसलिए म्हणून जाणीव करून देणं महत्वाचं आहे। पाप या रोगा, कॅन्सरची सगळ्यांना ओळख आहे हो, पण पाप या रोगाची ओळख अजून लोकांना झालेली नाही। आणि म्हणून सर्व यशया 59:2 काय म्हणतं पापाविषयी? यशया की किताब 59 अध्याय और वचन 2।
परंतु तुम्हारे अधर्म के कामों ने तुमको तुम्हारे परमेश्वर से अलग कर दिया है और तुम्हारे पापों के कारण उसका मुंह तुमसे ऐसा छिपा है कि वह नहीं सुनता। येस, हालेलुया. परंतु तुमच्या अन्यायांनी तुमच्यामध्ये आणि तुमच्या देवाच्या मध्ये येऊन त्याच्यापासून तुम्हाला वेगळे केलेलं आहे. कशामुळे? तुमच्या अन्यायामुळे, तुमच्या पापामुळे, तुमच्या वाईट विचारामुळे, तुमच्या वाईट बुद्धीमुळे काय झालेलं आहे? तुम्ही परमेश्वरापासून दूर गेलेला आहात. तुमचं आणि देवाचं काही नातं नाहीये, फक्त देखल्या देवा दंडवत है. परमेश्वर के साथ तुम्हारा नजदीकी रिश्ता ही नहीं है. क्यों नहीं है? क्योंकि वचन ये कहता है तुम्हारे अन्याय के कारण तुम परमेश्वर से दूर हो गए हो. हालेलुया. तुमच्या अन्यायाने तुमच्यामध्ये आणि तुमच्या देवाच्या मध्ये येऊन तुम्हाला त्याच्यापासून वेगळे केले आहे आणि तुमच्या पापांनी त्याचे मुख तुम्हापासून झाकले आहे, म्हणून तो ऐकत नाही. हालेलुया. म्हणजे पापी लोकांची प्रार्थना देव हालेलुया. जगातले लोक किती म्हणत असतील की मी प्रार्थना केली आणि देवानं मला उत्तर दिलं. हालेलुया. त्याच्या प्रार्थनेने नाही दिलं, तो पिता आहे हो, बाप आहे शेवटी, काय करणार. हालेलुया. देव त्यांची प्रार्थना ऐकत नाही. का ऐकत नाहीये? कारण ते देवापासून दूर गेलेले आहेत. हालेलुया. जेव्हा तुमचं आणि तुमच्या भावंडांमधलं रिलेशन बिघडतं, जेव्हा तुमचं आणि तुमच्या आईवडिलांमधलं रिलेशन बिघडतं, हालेलुया, जेव्हा तुमचं आणि तुमच्या मित्रामधलं रिलेशन बिघडतं, तेव्हा तुम्ही एकमेकांसाठी धावून जाता का हो? मनुष्याचा स्वभाव आहे. हालेलुया. तसं आमचं आणि आमच्या देवाबरोबरचं रिलेशन, आमचं नातं बिघडलेलं होतं. वचन म्हणतं बिघडलं आहे म्हणून तुम्ही दूर झालेला आहात. हालेलुया. ओ, परंतु प्रभूला धन्यवाद, या पापाच्या रोगापासून सोडवायला तो या पृथ्वीवर आलेला आहे. हालेलुया. पहा, रोमकरास पत्र 3 अध्याय वचन 23 माहित आहे सगळ्यांना. फिर भी हम पढ़ेंगे रोमियो की किताब 3 अध्याय वचन 23. सगळ्या धर्मातल्या लोकांना एक सत्य उत्तर आहे हे. इसलिए कि सबने पाप किया है और परमेश्वर की महिमा से रहित है. काय म्हटलंय? आता कोणीही किती म्हणू दे, माझा धर्म पॉवरफुल आहे त्यामुळे मला हा रोग झालेला नाही. परंतु पवित्र शास्त्र स्पष्ट म्हणतं, 23 वचन 3 अध्यायातलं काय म्हणतंय पहा. सर्वांनी, हालेलुया, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले. हा, कितीही पंडित असू दे, कितीही ज्ञानी असू दे, कितीही तपश्चर्या केलेली असू दे, कितीही ध्यान लावलेलं असू दे, वचन म्हणतं सर्वांनी. हालेलुया. मी कोणाचं वाईट काय केलं नाही हो. मी कधी कोणाला उलट सुद्धा बोललो नाही. मी कधी माझ्या मनात वाईट विचार सुद्धा केले नाही. तरी पण परमेश्वराचं वचन म्हणतं सर्वांनी. हालेलुया. हालेलुया. सर्वांनी पाप केलेलं आहे. किती मोठा रोग आहे बघा. आणि याचा परिणाम काय? रोमकरास पत्र 6 अध्याय वचन 23. पापाचा परिणाम काय पहा. 6:23. क्योंकि पाप की मजदूरी तो मृत्यू है. पाप की मजदूरी तो मृत्यु है, परंतु परमेश्वर का वरदान हमारे प्रभु यीशु मसीह में अनंत जीवन है. ओ हालेलुया. हालेलुया.
काय म्हटले पा, कारण पापाची मजुरी म्हणजे सर्वांनी पाप केलंय, सबने पाप किया है और उसका परिणाम क्या होगा, सबको मृत्यु मिलेगी। लेकिन कौन सी मृत्यु, नरक वाली मृत्यु। हालेलुया। जिसने पाप किया है, सबने पाप किया है, उसका वेतन परिणाम क्या होगा, सबको मृत्यु मिलेगी। कौन सी मृत्यु, नरक वाली मृत्यु। हालेलुया। यहां पर मृत्यु तो सबकी होने वाली है, लेकिन उसके बाद वाली जो मृत्यु है वो दूसरी मृत्यु है, जिसे नरक वाली मृत्यु कहा गया है, वो मिलेगी। किती भयंकर ना। नरकातलं मरण म्हणजे साधा आहे का हो, साधा आहे का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण इतकी वर्षे प्रभूवर विश्वास ठेवतोय, बायबल वाचतोय, वचन ऐकतोय, नाही का, अनेकांना सांगतोय किती भयंकर आहे ते मरण। हालेलुया। आगीमध्ये जळत राहणं म्हणजे ही काही साधी सोपी गोष्ट नाही है। आग में, अग्नि के सरोवर में जलते रहना ये साधारण बात नहीं है। इसलिए मैं जिसे भी सुसमाचार बताता हूं, मैं उनको बताता हूं, अगर परमेश्वर के वचन आप नहीं मानेंगे, आपको ये अच्छे नहीं लगते हैं, ये कोई बकवास लगता है, तो आज से कोशिश करो, आज से और एक प्रैक्टिस करो। क्या करो, एक मोमबत्ती ले लो, उसे जलाओ और उसके ऊपर हाथ रखो। क्या करो, मोमबत्ती को जलाओ, उसके ऊपर हाथ रखो। क्या होगा, मजा आएगा, बहुत मजा आएगा ना, नहीं ना? तो मोमबत्ती की आग कितनी है, ज्योत कितनी है, वो इतनी सी है ना, एवढीशी ज्योत आहे, ती एवढीशी आग आहे, तरी सुद्धा त्याच्यावर आपल्याला हात ठेवता येत नाही। मी त्यांना सांगतो तरी पण काढू नका, हाताची चांबडी विळतेपर्यंत धरून ठेवा। लोक काय म्हणतील, लोकांना सांगा प्रॅक्टिस करतोय नरकामध्ये जळण्याची, तिकडे गेल्यानंतर त्रास नाही झाला पाहिजे। क्या सह सकते हैं वो? हॅलो, पापाचं वेतन मरण। हालेलुया। काम, क्रोध आणि लोभ म्हणजे नरकाचा तिहेरी दरवाजा। काम, वासना, क्रोध आणि लोभ हा नरकाचा काय आहे, तिहेरी दरवाजा आहे, असं भगवद्गीतेतल्या 16व्या अध्यायातल्या 21व्या वचनात लिहिलं आहे। मेरे हिंदू भाइयों, अपने भाइयों को जगाओ, अपने भाइयों को बताओ कि भगवद गीता में भी यही लिखा है। हालेलुया, हालेलुया। गीता के 16:16 में लिखा है, लिहिलेलं आहे, अज्ञानानं फसून भ्रांत झालेले लोक नरकात पडतात। अज्ञानता की वजह से भ्रांति में फंसे हुए लोग नरक में गिरते हैं। गीता 16:16 में लिखा है। कितना भयंकर है ये रोग। रोज कितने लोग ऐसे गिरते होंगे नरक में, रोज। और गिरने के बाद उनको पता चलता है नरक क्या होता है। कुछ लोग तो इतने धैर्यवान होते कि वो क्या कहते, किसने देखा है स्वर्ग, किसने देखा है नरक। तो देखने के बाद क्या करेगा भैया? अगर नरक में चला गया, अगर तो नहीं तो जाएगा, तो जाएगा, पाप किया है तो जाएगा ही। तो वो देखने के बाद क्या तुझे मौका मिलेगा? तुझे लगता है तू चिल्लाएगा और तुझे बाहर निकाल दिया जाएगा? नहीं, वचन ये नहीं कहता है। इसलिए तो मैंने कहा बुकिंग आज ही कर लो, मोक्ष का बुकिंग।
उद्धार का बुकिंग परमेश्वर प्रभु यीशु मसीह फ्री में दे रहा है, फ्री में दे रहा है, वो बुला रहा है। उस नरक से बचने के लिए, उस अग्नि की सरोवर से बचने के लिए प्रभु जी हमारे जीवन में आना चाहते हैं। हिंदू धर्मशास्त्र में लिखा आहे की 84 लक्ष योनीतून गेल्यानंतरच माणसाचा जन्म त्याला मिळतो। म्हणजे मी आता माणूस आहे, याच्या अगोदर मी किती 84 लक्ष योनीमधून आलो आणि आता मला काय मिळालंय? माणसाचा जन्म मिळालाय, बरोबर आहे। मग मी मेल्यानंतर परत काय जाणार? कुठे? त्या 84 लक्ष योनीमध्ये। मला मोक्ष नाही, मला मोक्ष नाही, मला परत 84 लक्ष योनीमधून जावं लागेल। मग विचार करा, जर एक योनी, आता मी मनुष्य आहे, पापातच मेलो तर पुढच्या जन्मात कोण? मग कुत्रा, सरडा, कोल्हा, मांजर, किती? 84। ॲव्हरेज जर आपण पकडला समजा प्रत्येक काही योनीचं 10-10 वर्ष, तर मग एका याला किती आले? बाप, 84 कोटी, बरोबर ना? इतक्या वर्षांनी मोक्ष मिळत असं लिहिलंय। हालेलुया, प्रभू रे कोटी कोटी धन्यवाद, सगळ्या योनी वाचल्या। हालेलुया, बायबल म्हणतं एकदाच जन्म आणि एकदाच मरण। हालेलुया, पुनर्जन्माच्या फेऱ्यामध्ये तुम्ही अडकणार नाही। एकतर तुम्हाला सार्वकालिक जीवन किंवा सार्वकालिक नरक, काय पाहिजे ते निवडा। हालेलुया। म्हणजे या रोगातून सुटणं माणसाला अशक्य आहे। इर्मया पहा, इर्मया 2:22। पन्ना नंबर 890, इर्मिया की किताब, दूसरा अध्याय 22 वचन। चाहे तू अपने को सच्ची से धोए और बहुत सा साबुन भी प्रयोग करे, तो भी तेरे अधर्म का धब्बा मेरे सामने बना रहेगा, प्रभु यहोवा की यही वाणी है। मग काय करतात लोक? काही जणांना जाणीव होते, कुछ लोगों को महसूस होता है कि मैंने पाप किया है, बुरा किया है, तो वो क्या करते हैं? अपने कर्मों से उन पापों को धोने की कोशिश करते हैं। अपने अच्छाई से, अपने कर्मों से वो अपने पापों को धोने की कोशिश करते हैं। इसलिए क्या करते हैं? कोई शिरडी में जाता है, कोई यात्रा पे चला जाता है, हाँ, कोई काय म्हणतात ते, नहाता है, स्नान गंगा स्नान करने जाता है ना। कोई पहाड़ के ऊपर जाता है, कोई अपने आप को उल्टा टांग लेता है, कोई एक पैर पर खड़ा रहता है, कोई पानी में खड़ा रहता है, कोई रात दिन काय मणी मोजत राहतो, संपतच नाही मोजणं। क्यों? वो अपने कामों से धर्मी बनना चाहता है। वो अपनी कामों से, अपने कर्मों से अपने पापों को धोना चाहता है। उसे लगता है अगर मैं ऐसा करूंगा तो मैं पवित्र बन जाऊंगा, तो मेरे पाप धुल जाएंगे। हालेलुया। क्या हम नहीं करते थे? सोमवार आया उपवास करो, मंगलवार आया उपवास करो, क्यों? है ना। कुछ ज्यादा गड़बड़ हुई, साल में 1 साल मुर्गी दे दो। आमच्याकडे द्यायचे दरवर्षी, काय राखण द्यावी लागते म्हणून आमच्याकडे गावाला काळी कोंबडी दिली जायची त्या देवाला। आता त्याला काळीच का आवडायची हा मला प्रश्न नाही तेव्हा पडला, पण आता पडतो। काळी गोष्टी जास्त टेस्टी असते का? हा, ते काहीतरी काळीच असते, कडक, काय कडकनाथ, हो, जाने दो।
अपनी बुद्धि से, अपनी ज्ञान से, अपनी समझ से लोग क्या करते हैं, इन पापों से छुटकारा पाने की कोशिश करते हैं। लेकिन वचन यहां पर क्या कहता है, देखो वचन क्या, कोई तिला लगाता है, कोई पूरे भस्म से अपने शरीर को कलर चढ़ाता है हाँ, कोई इतने से कपड़े पहनता है, कोई भगवी वस्त्र पहनता है, कोई माला चढ़ाता है, कोई जटा रखता है, कोई क्या क्या नहीं करते वो लोग। हालेलुया। हमने इतना सब कुछ नहीं किया क्या? किसी ने किया इतनी कोशिश? कैसे करेंगे? हम तो पाप नाम के रोग को जानते ही नहीं थे। हालेलुया। लेकिन जो जानता है वो अपनी कोशिशों से उस पर जय पाना चाहता है। लेकिन वचन क्या कहता है, देखिए वचन काय म्हणतं, जरी तू आपणास खाराने धुतले व पुष्कळ साबण आपल्या अंगाला लावलास. हॅलो, काय म्हटलंय बा, जरी तू आपणास खाराने धुतले व पुष्कळ साबण आपल्या अंगाला लावला तरी माझ्या पुढे तुझा अन्यायाचा डाग आहे आणि मी तो कधी विसरणार. ओ, काहीही केलंस, अगर तू कुछ भी करेगा तो भी तेरे पाप का दाग तेरे ऊपर से नहीं निकलेगा. किती भयंकर ना. हालेलुया, हालेलुया. उत्कृष्ट, किती चांगली सत्कर्म केली, जप तप केलं, योग केले. हालेलुया. योगाच्या डिग्र्या मिळवल्या. कुठला पण योग सांगा, तुमचं शरीर बरं होईल, पण आत्म्याचं काय. हालेलुया. योग करो, जप करो, तप करो, यात्रा में जाओ. लोगों को लगता है ऐसा करने से मुक्ति मिलती है, लेकिन ऐसा करने से मुक्ति कभी नहीं मिलती. लिख लो चाहिए तो. हालेलुया, हालेलुया. यशाया की किताब देखिए 64वां अध्याय वचन 6. यशाया 64:6. हम तो सब के सब अशुद्ध मनुष्य में से है जानियो और हमारे धर्म के काम सब के सब मेले चितड़ों के समान है. Jesus. 6. आम्ही सगळे तर विटाळलेल्यासारखे झालो आहो आणि आमची सर्व पुण्यकर्मे विटाळाच्या फडक्यासारखी झाली आहेत आणि आम्ही सर्व पानासारखे सुकून जातो आणि आमचे अन्याय वाऱ्यासारखे आम्हाला उडवून. आमची कोणतीही पुण्यकर्म आम्हाला या पाप नावाच्या रोगातून सोडवायला समर्थ. तुम्ही म्हणाल की मी इतक्या लोकांना मदत केली, मैंने इतने लोगों को मदत किया, मैंने इतने लोगों को खाना खिलाया, मैंने इतने लोगों को रहने दिया. हालेलुया. लेकिन यहाँ पर लिखा है कि तेरे ये पुण्य कर्म तुझे पाप की रोग से नहीं बचा सकते, नहीं बचा सकते, तुझे उद्धार नहीं दे सकते. हालेलुया. कुछ लोग गाय को खाना खिलाते हैं. अगर गाय को खाना खिलाने से मोक्ष मिल जाता तो कितना अच्छा होता. सारी गाय मैं घर पे लेके आता था. हालेलुया. ते कुठेतरी मी वाचलेलं, मला आता ते आठवत नाही, की या 5 प्राण्यांना खायला घातलं तर मग काय मिळतं, मोक्ष मिळतं. तुम्हाला असं मिळेल म्हणून मग काही जण कुत्र्याला खायला घालतात, काही जण मांजराला खायला घालतात, काही जण गाईला खायला घालतात. अरे चींटी को खाना खिलाने से ये होता है. अब याद नहीं है मुझे, पढ़ा था कहीं पे दुकान पे. हाँ, म्हणजे त्या मुंगीला पण हा खायला का घालतो, याला मोक्ष मिळावा म्हणून. किती स्वार्थी आहे बघा. म्हणजे नाहीतर त्यांनी तिला खायला घातला, त्या गाईला पण हा खायला का घालतो,
कारण पुढे काहीतरी लिहिलंय ना, चांगलं काहीतरी घडेल, म्हणजे ह्याला चांगलं मिळावं, चांगलं व्हावं म्हणून तो खायला घालतो, नाहीतर तिला खायला घातलं नसतं. म्हणून म्हटलंय आमची जी काही आम्ही स्वतःला समजतो पुण्यकर्म, हॅलो, कोण काय करतो? अनवाणीच पायाने चालत शिर्डीला जातो, बरोबर ना? आजकाल ते फॅड जास्त आहे, चालत. ते बिचारे साईबाबांना किती वाईट वाटत असेल. अरे आयुष्यभर तुम्ही मूर्तीपूजा करू नये म्हणून मी त्या झाडाखाली बसलो, कधी त्या मशिदीत जाऊन बसलो, तुम्ही माझीच मूर्ती बनवून वाट लावली आहे आणि परत सांगताय मी पायी शिर्डीला चाललो. कुछ नहीं होगा, कुछ भी नहीं होगा. हालेलुया. इफिसियों की किताब देखिए, 2 अध्याय और वचन 8. इफिस का रसपत्र 2 अध्याय 8वां वचन. अभी तक मैं पाप के बारे में ही बोल रहा हूं. क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह ही से तुम्हारा उद्धार हुआ है, और यह तुम्हारी ओर से नहीं वरन परमेश्वर का दान है. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया. म्हणजे तुमच्या कुठल्या चांगल्या कर्माने नाही, तुम्ही यात्रा केल्यामुळे नाही, तुम्ही साबणानं स्वतःला धुतल्यामुळे नाही, तुमच्यावर कुठलं पाणी शिंपडलं म्हणून नाही, हालेलुया, तुमच्यावर कुठले मंत्रतंत्र चालवले म्हणून नाही, त्या मोराच्या पिसाच्या झाडून एक तुम्हाला झटकलं म्हणून पण नाही. काहीही घ्या तुम्ही, काहीही करा, त्याच्यामुळे तुम्हाला हे कृपादान मिळालेलं नाही, तर मोक्ष म्हणजेच उद्धार किंवा सार्वकालिक जीवनासाठी काय म्हणतं वचन? कारण तुम्ही कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारलेले आहात. हालेलुया. कशामुळे तारण मिळणार आहे तुम्हाला? क्यों तुम्हारा उद्धार हो जाएगा? विश्वास के द्वारा और परमेश्वर की कृपा से. हालेलुया. उद्धार कब होगा हमारा? विश्वास के द्वारा और परमेश्वर की कृपा से. पढ़िए 8वां वचन फिर एक बार पढ़िए. क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह ही से तुम्हारा उद्धार हुआ है, अनुग्रह से ही तुम्हारा उद्धार हुआ है, और यह तुम्हारी ओर से नहीं, ये तुम्हारी ओर से नहीं, वरन परमेश्वर का दान है. हा, तुम्हाला मोक्ष द्यावं हे देवाचं दान आहे. हालेलुया. आणि दान कोणाला खिचून घेता येत? हाँ, हमें मोक्ष या उद्धार मिले, ये परमेश्वर का क्या है? दान है. बोलिए, मोक्ष ये दान है. मोक्ष दान आहे. हालेलुया. धन्यवाद. रोमकरसपत्र 7वां अध्याय वचन 18 ते 25. रोम 7, रोमियो की किताब 7वां अध्याय वचन 18 से 25. क्योंकि मैं जानता हूँ कि मुझ में अर्थात मेरे शरीर में कोई अच्छी वस्तु वास नहीं करती. हाँ, मैं जानता हूँ. पौलुस क्या कहता है? देखो, पाप का पश्चाताप देखो, उसको महसूस हो गया कि मैं पापी हो गया हूँ, मुझे ये रोग जड़ गया है, तो वो अपने मन से, अपने लोगों से क्या कहता है? देखो ये फिर एक बार. क्योंकि मैं जानता हूँ कि मेरे शरीर में कुछ भी अच्छा ही नहीं है. आगे, इच्छा तो मुझ में है, परंतु भले काम मुझसे नहीं बन पड़ते. हाँ, इच्छा तो मुझ में है कि मैं बहुत अच्छा काम करूँ, भलाई करूँ, सब कुछ अच्छा ही करूँ, पवित्रता से जीऊँ, लेकिन मैं वो नहीं कर पाता. क्योंकि जिस अच्छे काम की मैं इच्छा करता हूँ वह तो नहीं करता, परंतु जिस बुराई की इच्छा नहीं करता वही क्या करता वो मुझसे हो जाता है. हालेलुया, हालेलुया. अगर किसी को हम सवाल पूछेंगे, क्या तुम बुरा करना चाहते हो या अच्छा करना चाहते हो, क्या जवाब देगा वो? तो बुरा होता कैसे है फिर? तो तुमसे बुराई होती क्यों है? पाप की बीमारी है ना. अंदर पाप की बीमारी है ना.
मैं कितना भी अच्छा करना चाहता हूं मुझसे नहीं होता, ये बीमारी मुझे रोकती है। हालेलुया। जैसे कि किसी के प्रार्थना में आने से पहले पेट दर्द होता है, किसी को बुखार आता है। हेलो, अब कोरोना के बाद हमारे स्कूल चालू हो गए, गवर्नमेंट ने इधर उधर सब जगह क्या हो गया है बताया ना, जोर जोर से आवाज करके बताया, सर्दी जुकाम और ताप बुखार ये अगर हो तो केयर करो। और सर्कुलर में भी लिखा है ये अगर हो तो किसी बच्चे को स्कूल में नहीं आना है। तो कुछ पेरेंट्स लोग भी बहुत होशियार होते हैं, हमारे बच्चे तो उससे भी होशियार है। क्यों नहीं आया कल स्कूल में? बुखार था सर जी। हल्ली प्रत्येकाच्याकडे एकच हे कारण आहे, सर्दी झाली होती सर। ज्याला यायचं नाही तो काय करतो, आजकाल ही 3च कारणं सांगत असतो आम्हाला, सर्दी खोकला आणि ताप। आता त्याला माहित आहे हे बोलल्यानंतर याच्या पुढे शिक्षक काय बोलणार, हा, कारण त्याच्यावर बंधन आहे, जर असेल तर घ्यायचं नाही शाळेत। किती पापासाठी पण आमच्याकडे अशीच काही कारण आहेत। हालेलुया। अब तक बहुत बहुत सारे वचन हमने देखे और थोड़े से देखेंगे। कोणताही धर्म वाचलं का आपण ते? हाँ ओके ओके वाचा। अतः यदि मैं वही करता हूँ जिसकी इच्छा नहीं करता तो उसका करने वाला मैं न रहा, परंतु पाप जो मुझ में बसा हुआ है। इस प्रकार मैं यह व्यवस्था पाता हूँ कि जब भलाई की करने की इच्छा करता हूँ तो बुराई मेरे पास आती है। हाँ, 24 वचन 24-25। मैं ऐसा अभागा मनुष्य हूँ, मुझे इस मृत्यु की देह से कौन छुड़ाएगा? कौन छुड़ाएगा? हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर का धन्यवाद हो। आमेन। इसलिए मैं आप बुद्धि से तो परमेश्वर की व्यवस्था का, परंतु शरीर से पाप की व्यवस्था का सेवन करता हूँ। किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या देहातून कोण सोडवेल? हालेलुया। ज्या दिवशी माणसाला हे जाणीव होईल, किती मी दुःखी मनुष्य, किती मी कष्टी मनुष्य, मला या पापाच्या बंधनातून कोण सोडवेल? हालेलुया। प्रभूकडे आपण प्रार्थना करू, प्रभू ही बुद्धी सगळ्यांना दे रे माझ्या देवा। हालेलुया। जे ज्ञान, म्हणून म्हटलं सगळ्यात मोठा चमत्कार तुम्ही आजारातून बरं झालात हा नाही, तुम्हाला उद्धार मिळाला हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे प्रियांनो। हालेलुया। आम के आम गुठलियों के दाम। एक उदाहरण बताता हूँ मैं आपको, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, समजा आपल्या पंतप्रधानांनी पैशाने भरलेला ट्रक इथे आणला आणि त्या गेटवर सांगितलं मी ओततोय, ज्याला पाहिजे तितके घेऊन जाऊ शकता तुम्ही। हालेलुया। ट्रकमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नोट आहेत। आमेन। सगळ्यात पहिला मी धावत जाईन इथून, तुम्हाला दिसत नाहीये, मला दिसतंय। काय त्याच्यात अनऑथराइज काही नाही ना, त्यांनी सांगितलंय तुमच्यासाठी आहे, घेऊन जा। हालेलुया। आप नहीं जाएंगे? जाएंगे या नहीं जाएंगे? इतने साधु भी मत बनो। जब परमिशन मिला है तो जाएंगे कि नहीं जाएंगे? जाएंगे ना। और मैं आपको बताता हूँ मैं क्या करूँगा, मैं 10 वाला नोट नहीं लूँगा। ये देखो आपसे भी आगे, मुझसे भी आगे चले गए आप तो। माझ्यापेक्षा पुढे कुठली मोठी नोट पकडाल पहिली 2000च्या नोटेवर उडी मारणार। बरोबर की नाही? 10, 20, 50, 100, 500च्या नोटेकडे बघणार का?
नाही, पहिली 2000ची नोट. जेवढ्या जास्तीत जास्त घेता येतील तेवढ्या त्या नोटा आपण घेणार. बरोबर की नाही? कारण माहिती आहे आपल्याला या 2000 मध्ये 10 पण आहेत, 50 पण आहेत, 100 पण आहेत आणि 500 पण आहेत. हालेलुया. म्हणून प्रभूने म्हटलं, प्रथम तुम्ही काय करा, न्यायी पण मिळवायला झटा, मागावून तुम्हाला सगळं काही दिलं जाईल. हालेलुया. पहिले 2000 रुपये मिळवा, त्याच्यात 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये सगळे मिळतील. हालेलुया. बरोबर. आम्ही उलट करतो कधी कधी. प्रभू पहिले हे बरं कर, प्रभू पहले ये बरं कर. गए हफ्ते में एक घर में गया था मैं, वो पिछली बार आए थे यहाँ पर, अजय कुमार करके. उनको थोड़ा सा मिर्गी का प्रॉब्लम है. मैं वचन बता दिया, प्रभु के वचन बताए. आखिर में आधा पौना घंटे तक सुनने के बाद वो बोले, वो सब तो ठीक है, मेरी बीमारी कैसे ठीक हो जाएगी वो बताओ. हालेलुया. इसका मतलब क्या, लोगों को शरीर की बीमारी की पड़ी है, आत्मा जो अंधकार में पाप में फंसा हुआ है उसके बारे में कोई नहीं सोचता. हालेलुया. लेकिन प्रभु को धन्यवाद देते हैं कि ऐसी समझ, ऐसी बुद्धि उसने हमें दे दी. हालेलुया. ओ प्रभू, किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या देहातून कोण सोडविल. कोणताही धर्म हे करू शकत, कोणतंही कर्म हे करू शकत, मूर्तीपूजा हे करू शकत. हालेलुया. तर एकच गोष्ट हे करू शकते, एकच गोष्ट या पाप नावाच्या रोगातून आम्हाला सुटका देऊ शकते, आणि ती आहे देवाची अद्भुत प्रीती. हालेलुया. हालेलुया. पित्याची अखंड प्रीती आणि आम्हावरील देवा कृपेमुळे. म्हणूनच देवानं आम्हाला म्हटलं, मत्ते 1:21, आला बघा पापातून सोडवायला, आला बघा पापातून सुटका द्यायला, पाप नावाच्या रोगातून पूर्णपणे मोकळं करायला आणि मोक्ष देणारा आमच्यासाठी पाठवला गेला. कोण आहे तो पहा, काय वचनामध्ये लिहिलंय. मत्ते 1:21. नंबर 2, मत्ते 1:21. वह पुत्र जनेगी, वह पुत्र जनेगी और उसका नाम यीशु रखना, और उसका नाम यीशु रखना, क्योंकि वह अपने लोगों का उनके पापों से उद्धार करेगा. आमेन, आमेन और आमेन. क्योंकि वो अपने लोगों का उनके पापों से आ गया ना. उद्धार आ गया कि नहीं आ गया? पाप के रोग से छुटकारा पाने के लिए चांस मिला कि नहीं मिला? हालेलुया. क्यों? कौन? वो ही. काय लिहिलंय पहा, तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून. कोण सोडवेल पापांपासून? बोला ना जरा, कोण सोडवेल? हालेलुया. तोच म्हणजे दुसरं नाव स्वर्गात आणि पृथ्वीवर दुसरं कोणतंही नाव दिलं गेलेलं. आम्हाला मोक्ष देण्यासाठी एकच नाव दिलं गेलेलं आहे, आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आतापर्यंत मी पापाचे परिणाम आणि पापाविषयी तुम्हाला इतका वेळ सांगितलं, परंतु त्या सर्वांवरती जर विजय हवा असेल तर तो विजय देणारा, सुटका देणारा येशू आमच्यासाठी आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आमेन. धन्यवाद देंगे हम प्रभु को. प्रभु की स्तुति करते हैं कि उसके प्यार के कारण और कृपा के कारण परमेश्वर पिता ने अपना इकलौता पुत्र हमारे लिए भेज दिया, इसलिए कि हम सब पाप नाम की इस बीमारी से पूरी तरह से छुटकारा पाए, हम उद्धार पाए. हालेलुया. हमें अनंत काल का जीवन मिल जाए. हालेलुया. म्हणजे आतापर्यंत जे काही प्रयत्न केले मोक्ष मिळवण्यासाठी ते सगळे
व्यर्थ गेले. अरे हे केवढं सोपं होतं. फक्त येशूला म्हणायचं होतं, येशू रे, मी तुला शरण आलो आहे, माझा स्वीकार कर, मला क्षमा कर, मी पश्चाताप करतो, आजपासून मी तुझ्या मागे चालणार. हालेलुया. किती सोपं. आणि येशू काय म्हणतो? येस येस, जो कोणी माझा स्वीकार करतो तितक्यांना देवाची लेकरं होण्याचा मी अधिकार देतो. हालेलुया. देव नरकामध्ये जाईल का हो? देवाची मुलं नरकामध्ये जातील का? कधीच नाही. ते आपल्या बापा बरोबर सर्व काळ आनंद करतील. हा आहे मोक्ष, हे आहे तारण, हे आहे अनंत कालचं जीवन. आणि प्रभू आम्हाला फुकट वर देतो. हालेलुया. म्हणून तो आवाहन करतो. बघा यशयामध्ये, बघा यशया की किताब 45 अध्याय वचन 22, यशया 45:22. काय म्हणतं वचन पहा. हे पृथ्वी के दूर दूर के देश के रहने वालों, आमेन, तुम मेरी ओर फिरो, आमेन, और उद्धार पाओ, हालेलुया, क्योंकि मैं ही परमेश्वर हूँ और आमेन, दूसरा कोई नहीं है. हालेलुया. और दूसरा बोलो ना, और दूसरा यीशु के सिवा हालेलुया. पहा मराठीमध्ये काय म्हटलंय. अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो. कुठल्या धर्माचं नाव नाही घेतलं इकडे. हालेलुया. अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे दृष्टी लावून तारण पावा, माझ्याकडे दृष्टी लावून मोक्ष घ्या. किती सोपं आहे. हालेलुया. कारण मीच देव आहे आणि दुसरा कोणी नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून मागच्या दिवसात आपण पाहिलं ना की येशू सारखा दुसरा कोणी देव, येशू हाच देव आहे. आणि म्हणून तारण फक्त येशूच्या नावामध्येच आहे. उद्धार केवल प्रभु यीशु के नाम में ही है, स्वर्ग में और पृथ्वी पर और दूसरा कोई नाम नहीं दिया गया जिससे हमें उद्धार मिले, लेकिन यीशु ये नाम हमें दिया गया इसलिए कि हमें उद्धार मिले. हालेलुया. है ना सबसे बड़ा चमत्कार. हालेलुया, हालेलुया. ओ पृथ्वी के सारे लोगों, वो क्या कहता है प्रभु जी, क्या कहते हैं? हे पृथ्वी के सारे लोगों, तुम जो बोझ से दबे हुए हो, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा, मैं तुम्हें उद्धार दूंगा. हालेलुया. वो हमें मारने के लिए नहीं, वो हमें पापों से बचाने के लिए आया है. हालेलुया. वो दुनिया में ज्ञान देने वाले तो बहुत मिले, लेकिन जान देने वाला तो एक ही मिला भाई. हालेलुया. है ना. अपने लोगों को बचाने के लिए, अपने लोगों को उद्धार के लिए ज्ञान देने वाले इस दुनिया में बहुत पाए, बहुत देखे, आए और चले गए, लेकिन उद्धार के लिए जान देने वाला सिर्फ मेरा प्रभु यीशु मसीह ही है और कोई नहीं. हालेलुया. प्रभु को धन्यवाद देंगे. त्याच्या नावामध्ये आम्हाला मोक्ष मिळाला आहे आणि हे देवाच्या कृपेनं झालाय. म्हणा देवाच्या कृपेनं. परमेश्वर से, परमेश्वर की कृपा से, कृपा से, अनुग्रह से. कृपा म्हणजे काय? लायकी नसतानाही ज्या गोष्टी मिळतात त्याला म्हणायचं या देवाच्या कृपेने मिळाल्या. हालेलुया. आमची पात्रता नसताना जेव्हा काही गोष्टी मिळतात ना, तेव्हा म्हणायची कृपा. म्हणून मी माझ्या घराकडे बघतो आणि म्हणतो ही देवाची कृपा आहे. काय लायकी नाही आहे एवढं मोठं बांधणी घेणं. हालेलुया, हालेलुया.
हा तुला धन्यवाद. मग एवढं मोठं त्याचं कृपादान आहे की आम्हाला पापाच्या रोगातून पूर्णपणे सुटका मिळाली. हालेलुया. ओ धन्यवाद प्रभूजी. देवाच्या कृपेने पात्रता नसताना मिळालेलं उत्तम असं दान. हालेलुया. काय करायचंय? नारळ आणून द्यायचे, येशूला हार चढवायचे, त्याच्या नावात मेणबत्त्या पेटवायचे आहेत. शरण जा. हालेलुया. परमेश्वर को, प्रभु को पूरी तरह से शरण में जाइए. गीतेमध्ये पण तेच म्हटलंय, भगवद्गीतेमध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे. काय म्हणतो श्रीकृष्ण अर्जुनाला? काय म्हणतो माहित आहे? हे अर्जुना, तू आपल्या परात्पराला, तू आपल्या परमपित्याला पूर्ण भावानं संपूर्णपणे शरण जा, म्हणजे तुला सुटका मिळेल. हालेलुया. हालेलुया. कोण आहे परमपिता? कोण आहे देव? हालेलुया. शरण जा. टेक गुडघे, झुकव मस्तक, कर पश्चाताप. हालेलुया. एकच मार्ग आहे, येशू. काय म्हणूनच तर म्हणाला, मार्ग सत्य आणि जीवन माझ्याकडे आल्या वाचून कोणालाही पित्याकडे जाता येत. हा, काही लोक म्हणतात काय सगळं सारखंच आहे, सगळं सारखंच आहे. हा, सगळी औषधं सारखी येतं, घे ना ताप आल्यावर कुठलं पण. घेणार का? सगळी सारखीच आहे. सांगा जरा लोकांना, सगळं सारखं कसं काय? अरे माझी बायको ती माझीच असणार ना. रस्त्याने जाणारे कुठल्या पण बायकोला म्हणा सगळ्या सारख्याच आहेत, असं कसं चालेल? काय पण म्हणून चालेल का? नाही, एकच. सगळे सारखे नाही आहेत, एकच आहे जो मार्ग सत्य आणि जीवन आहे, आणि तो प्रभू येशू मसीह आहे. हालेलुया. आणि त्याच्या नावामध्ये आम्हाला उद्धार आहे, त्याच्याच नावामध्ये आम्हाला तारण आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे मोक्ष हा केवळ प्रभू येशूला शरण गेल्यावरच मिळणार आहे, नाहीतर नाही. नाहीतर मग पापाचं वेतन मारा, इथे पण मारा आणि नरकात पण मारा. तिथे बोंबलत बोंबलत मारा. हालेलुया. तिथे डिस्को करत मारा. इकडचे डिस्को खूप आवडतात लोकांना. कार्यक्रम असला की ढिंच्याकड 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 ढिंच्याक. तिकडे आग लागली ना की मग जोरात ढिंच्याक ढिंच्याक होणार आहे, लक्षात ठेवा. मग न नाचणारा पण नाचणार आहे, मग मुका पण बोंबळणार आहे. देवा देवा. देव म्हणेल गेली वेळ तुझी, गेली वेळ. अरे 2000 वर्षापूर्वीपासून आलोय, तेव्हापासून बोंबलतोय, तेव्हापासून म्हणतोय माझ्याकडे ये, मी तुला सोडवतो. मी मारायला नाही, मी तारायला आलोय, मी जीवन द्यायला आलोय. मीच तो येशू. आजच बुकिंग करा. हालेलुया. हालेलुया. आम्हाला मोक्ष द्यायला तो म्हणतो मी तुमच्या पापांची क्षमा करेन, मी तुमचे पाप माझ्यावर घेतो. हालेलुया. तुमच्या पापांची शिक्षा मी भोगतो. वचन म्हणतं नाही का की त्याने आमचे सर्व रोग वाहिले.
अहो, एक रोग आपल्याला, एक आजार झाला तर आपल्याला किती कठीण जातं. साधा ताप आल्यानंतर नको नकोसं वाटतं की नाही, आणि तो 8 दिवस राहिला तर अरे 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 अरे. मग विचार करा, जर एका तापामुळे जर माझी हालत ही होते, तर मग माझ्यावर, या जगावर असलेले सर्व रोग त्यानं स्वतःवर घेतले. म्हणजे त्या माझ्या प्रभूच्या वेदना, त्याची ती सहनशीलता ती किती मोठी असेल. कोणासाठी? तो म्हणतो, मी तुझे पाप माझ्यावर घेतो. हालेलुया, हालेलुया. किती चांगली गोष्टी आहे. तुम्ही 50 किलोची सिमेंटची गोणी घेऊन रस्त्याने चाललेला आहात. हालेलुया. आणि कोणीतरी मनुष्य आला आणि म्हणाला, दे माझ्या खांद्यावर, माझ्या डोक्यावर दे, थोडा वेळ दे माझ्या डोक्यावर. तू थकला असशील ना. आपण किती इथून खोल हृदयातून त्याला धन्यवाद देऊ. किती चांगला मनुष्य आहेस तू. हालेलुया. आणि येशू काय म्हणतो? तुमचं पापाचं ओझं जे भरपूर जड आहे ते मी माझ्यावर घेतो. थोड्या वेळासाठी नाही, थोड़े समय के लिए नहीं, हमेशा के लिए. हालेलुया. मैं तुम्हें उस बोझ से छुड़ाना चाहता हूँ. मैं तुम्हें पापों से बचाना चाहता हूँ. मैं तुम्हें उद्धार देना चाहता हूँ. और हमारे पापों की शिक्षा उसने अपने ऊपर ले ली ना. तो इसका मतलब हमें मोक्ष मिलने वाला है या मिल गया? बस बचा के रखना है. हालेलुया, हालेलुया. कभी कभी याद किया करो, कभी कभी उस क्रूस की ओर देखा करो और अपने मन को कहो, माझ्या जीवा, माझ्या मना, माझ्या आत्म्या बघ, तुला सुटका मिळावी म्हणून त्यानं काय केलं आहे. तुझे उद्धार देने के लिए उसने क्या किया. देख उस क्रूस की ओर, देख उसके सिर की ओर, देख उसके हाथों की ओर, उसके पैरों की ओर. उसका पूरा बदन किस तरह से घायल किया गया है. देख. इसलिए तो मैंने कहा कि ज्ञान देने वाले बहुत मिले, लेकिन जान देने वाला दूसरा कोई नहीं है. और मेरे यीशु मसीह ने मेरे लिए, मेरे उद्धार के लिए अपनी जान तक दे दी. हालेलुया. ये है उद्धार, ये आहे तारण, आहे मोक्ष. हालेलुया, हालेलुया. नाही का वचन पण म्हणते ना की चांगल्या माणसासाठी कोणीतरी मरेल. हो ना. दारुड्यासाठी कोण जीव देईल आपला? देईल का कोणी? पण येशू म्हणतो मी देतो. त्याची कृपा, त्याचं प्रेम. क्या कोई शराबी के लिए अपनी जान देने को तैयार हो जाएगा? व्यभिचारी के लिए कोई अपनी जान देने को तैयार हो जाएगा? खूनी के लिए कोई अपनी जान देने को तैयार हो जाएगा? मूर्ति पूजक, सब बुराई करने वालों के लिए कोई तैयार हो जाएगा? कोई नहीं तैयार हो जाएगा. हालेलुया. कोई नहीं, कोई नहीं. हो सकता है कोई अच्छे व्यक्ति के लिए अपने आप को तैयार हो जाएगा देने के लिए. उसको छोड़ दो, मुझे मारो करके. हालेलुया. आजकल तो माँ बाप भी नहीं तैयार होते. लेकिन यीशु क्या कहता है पिता से? है पिता, तूने क्षमा कर, तू इन्हें क्षमा कर. हालेलुया, हालेलुया. हो. त्या पापी स्त्रीला काय म्हणाला तो? जा तुझ्या पापांची. हालेलुया. कितीतरी वेळा म्हणतो ना प्रभू, जा तुझ्या पापांची. म्हणजे चमत्कार करण्यापेक्षा हा मोठा आशीर्वाद आहे. कारण त्या आशीर्वादामध्ये उद्धार लपलेला आहे. हालेलुया. ज्यांच्या पापांची क्षमा झाली ते धन्य. आणि ती क्षमा करणारा प्रभू येशू
आमचा मोक्षदाता है। हालेलुया। इसलिए मैंने कहा कि मोक्ष ये किसी धर्म की प्रॉपर्टी नहीं है, ये हमारे परमेश्वर का कृपादान है। हालेलुया, हालेलुया, धन्यवाद प्रभू जी। म्हणून तो प्रेमाने बोलवतो नाही का, म्हणून तो त्याच्याविषयी लिहिलं आहे। योहान काय म्हणतो त्याच्याविषयी पहा, पहिला अध्याय वचन 29, योहान 1:29। पन्ना नंबर 130। दूसरे दिन उसने यीशु को अपनी ओर आके देखकर कहा, आमेन, देखो यह परमेश्वर का मेमना है, आमेन, जो जगत का पाप उठा ले जाता है। ओ हालेलुया। दुसऱ्या दिवशी त्याने म्हणजे कोणी, योहानानं कोणाला येताना पाहिलं, येशूला येताना पाहिलं, आणि त्याला पाहून तो काय म्हणाला, जगाचे पाप उचलून वाहून नेणारा देवाचा, ओ हालेलुया, जगाचं काय म्हटलंय, कारण सर्वांनी पाप केलंय ना, सर्व जगाने पाप केलंय ना। देव भेदभाव करत नाही, देव कुठल्या धर्मामध्ये बांधली गेलेली प्रॉपर्टी नाहीये, तो सर्वांसाठी आहे। आणि म्हणून म्हटलंय, जगाचं पाप उचलून घेऊन जाणारा हा पहा देवाचा कोकरा। हालेलुया। हो, बाण घेऊन तलवार घेऊन मारायला भरपूर जण आले, परंतु प्रेमाची भाषा घेऊन आणि हृदयामध्ये प्रीती घेऊन वाचवायला एकच आला, येशू। हालेलुया, हालेलुया। इब्रिकरास पत्र 9 अध्याय आणि वचन 22। इब्री 9:22। पन्ना नंबर 310। सच तो यह है कि व्यवस्था के अनुसार प्राय सब वस्तुएं लहू के द्वारा शुद्ध की जाती है, और बिना लहू बहाए पापों की क्षमा नहीं। हाँ, बिना लहू बहाए पापों की क्षमा नहीं। कोई कुछ भी बोले, तुम मेरे पास आओ, मैं ही भगवान हूँ, मैं ही ये कर सकता हूँ, वो कर सकता हूँ, लेकिन ये अधिकार किसी और को नहीं दिया गया। हालेलुया। फिर सिर्फ यीशु को दिया गया है। क्यों? क्योंकि उसी ने क्योंकि उसी ने अपने लहू के द्वारा हमारे पाप धो दिए। हालेलुया। क्या कहता है देखिए वचन काय म्हणतं, आणखी नियमशास्त्राप्रमाणे बहुतेक सर्व वस्तू रक्ताने शुद्ध होतात। हालेलुया। आणि रक्त पाडल्या वाचून पाप क्षमा होत, बोलिए बोलिए, लहू के सिवाय पापों की क्षमा नहीं होती। हालेलुया। आणि म्हणूनच आमच्या पापांच्या क्षमेसाठी प्रभू येशूला काय करावं लागलं, आपलं पवित्र रक्त सांडावं लागलं। हालेलुया। प्रभु की स्तुति हो। प्रभु को हम धन्यवाद देते हैं कि उसी के द्वारा हमें मोक्ष मिल गया। प्रत्येक वस्तु पा, प्रकटीकरण 5:9, हमारे उद्धार के लिए प्रभु ने क्या किया है देखिए, प्रकटी 5:9। वे यह नया गीत गाने लगे, हाँ, तू इस पुस्तक के लेने और उसकी मोहरे खोलने के योग्य है, आमेन, क्योंकि तूने वध होकर अपने लहू से हर कुल हर भाषा और लोग और जाति में से परमेश्वर के लोगों का मोल लिया है। हाँ, अभी हमने देखा
जगाचं सारी दुनिया का पाप उठाकर लेके जाने वाला। अब यहाँ पर क्या लिखा है देखिए, यहाँ पर भी वही लिखा है कि सारी जाति, सारी भाषा और सारे लोग और सारे राष्ट्र, हालेलुया, उसी के लहू के द्वारा परमेश्वर के लिए खरीद लिए गए। हालेलुया। काय म्हटलंय बघा वचन 9, आणि ते नवे गीत गातात ते असे की तू गुंडाळी घ्यायला आणि तिचे शिक्के फोडायला योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने प्रत्येक वंश, भाषा व लोक व राष्ट्र यांच्यातून माणसे देवासाठी विकत घेतली आहेत। हालेलुया। माणसं कोणासाठी? देवासाठी विकत घेतली। कोणी घेतली? कोणी घेतली? म्हणून आम्ही कोणाचं धन आहोत आता? येशू ख्रिस्ताचं खाजगीचं धन। हालेलुया। निजी संपत्ति, क्योंकि उसने कीमत चुकाई है और किसी ने नहीं। तो इसका मतलब उद्धार देने वाला केवल यीशु मसीह ही है, क्योंकि उसने अपनी जान देकर, अपनी लहू की कीमत चुकाकर हमें खरीद लिया है। किस लिए खरीद लिया है? परमेश्वर पिता के लिए, उसके राज्य के लिए, अनंत काल के जीवन के लिए। हालेलुया। ओ प्रभु की स्तुति हो। हम धन्यवाद देते हैं। पहा इफिसकरास पत्र 1 अध्याय वचन 7। एक 2 वचन। इफिस 1:7। हमको उसने उसके लहू के द्वारा छुटकारा, आमेन। अर्थात अपराधों की क्षमा उसके उस अनुग्रह के धन से अनुसार मिला है। आमेन। हालेलुया। 7वं वचन इफिस 1:7 काय म्हटलेलं आहे पहा, त्याच्यामध्ये त्याच्या कृपेच्या संपत्तीच्या प्रमाणाने त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली आमची सुटका म्हणजे आमच्या अपराधांची क्षमा आम्हाला प्राप्त झालेली आहे। आहे का कोणी? सांगा ना मला, असं आहे का कोणी? असेल तर सांगा, तिकडे जाऊ आपण। हालेलुया। पण असं कोणीही नाही, कोणीही नाही। एका प्रभू येशू शिवाय दुसरं कोणाकडेही तारण नाही, मोक्ष नाही। 10वं वचन बघा त्यातलंच। ती योजना अशी की आपण काळाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना सर्व काही, म्हणजे जे आकाशामध्ये व जे पृथ्वीवर आहे ते सर्व त्याच्यात म्हणजे ख्रिस्तात एकत्र करावे। मोक्ष। हालेलुया। बंधनातून सुटका, पापातून त्याच्यामध्ये एकत्र करावं। हालेलुया। का घेतो प्रभू भोजन? हालेलुया। आता तो पूर्वी पापामुळे परमेश्वरापासून तुम्ही दूर होता, परंतु आता प्रभू येशू ख्रिस्तामुळे तुम्ही पित्यामध्ये एक केले गेलेले आहात। हा झाला मोक्ष। आता अंधाराची सत्ता, सैतानाची सत्ता, या दुनियेची सत्ता, जगाचे पाप, जगाचं वाईटपण, याची सत्ता आमच्यावर चालत नाही, कारण येशूच्या रक्तानं आम्ही खंडून घेतलेला आहोत। आम्हाला मोक्ष मिळाला आहे। हालेलुया। हालेलुया। एक व्हावं देवामध्ये। कसं व्हावं? एक, एकत्र, एकत्र। हालेलुया। म्हणजेच मोक्ष। मोक्ष म्हणजे काय? अगदी साधी सोपी वचन बघा, योहान 17:3। योहान 17:3। और अनंत जीवन यह है कि वे तुझ एकमात्र सच्चे परमेश्वर और यीशु मसीह को जिसे तूने भेजा है जाने।
आमेन. हालेलुया. काय म्हटलंय पहा, वचन 17 अध्याय वचन 3. आणि सर्व कालचं जीवन म्हणजेच मोक्ष हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावं. मोक्ष काय आहे? बापाला आणि पुत्राला ओळखणं हा खरा मोक्ष आहे. तुम्ही ओळखता की नहीं? क्या प्रभु पिता को पहचानते नहीं है? क्या आप यीशु मसीह को पहचानते नहीं है? तो आपका मोक्ष हो गया. हालेलुया. इतना आसान है. लोकांनी त्याला उगाच काहीतरी मोठी गोष्ट करून ठेवलेली आहे. हॅलो, परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ती खूप सोपी आहे. हालेलुया. इसलिए वो कहता है कि ये एकच जो खरा देव त्या तुला यानी पिताला त्यांनी ओळखावं, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावं, हाच खरा मोक्ष आहे. हेच तारण है, यही तो उद्धार है. हालेलुया. हालेलुया. प्रभु को धन्यवाद देंगे. आइए खड़े होते हैं और उसकी स्तुति करते हैं कि ऐसी समझ, ज्ञान और बुद्धि प्रभु ने हमें दी ताकि हम उसके अनंत काल के भागी बन जाएं.